श्री स्वामी समर्थ. सुलभ प्रसूतीसाठी विविध उपाय. सहज सुलभ प्रसूती होण्याकरिता गर्भवती स्त्रीने गर्भावस्थेत दीर्घ श्वासनाचा व्यायाम, अनुलोम विलोम, वज्रासन व चालण्याचा व्यायाम करावा. ओंकार, उपासना, प्रार्थना, ध्यान व मंत्रचिकित्सा हे सर्व करणे आवश्यक आहे. मनावर नियंत्रण आणण्याकरिता योग प्रक्रियांचा अवलंब करावा. मनातील भीती घालून सुलभ प्रसूती होण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढील योगिक प्रक्रियांचा अभ्यास करता येईल. आसन, प्राणायाम, योगनिद्रा, शिथिलीकरण, ध्यान, आसन. शरीर लवचिक होते, ताकद वाढते, स्वास्थ्य सुधारते, पचन नीट होते, मन संस्कारक्षम होते, भावनांवर नियंत्रण येते, प्रतिकारशक्ती वाढते, कार्यक्षमता वाढते. प्राणायाम मनावर नियंत्रण येते व मन शांत होते. मन व श्वास यांचा घनिष्ठ संबंध आहे. शांतपणे श्वास घ्या. रागाने श्वासनाचा वेग वाढतो. मनावर नियंत्रण आणण्याकरिता भ्रामरी, अनुलोम विलोम यांचा अभ्यास करावा. तसेच दीर्घ श्वासनाचा अभ्यास करावा. यामुळे रक्तातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होईल. शिथिलीकरण. संपूर्ण शरीर शिथिल करण्यास शिका. श्वासन, योगनिद्रा इत्यादींचा वापर करा. ध्यान. दोन कळांच्या मधल्या काळात ओंकार जप, अन्य मंत्रांचा जप किंवा कथन करावे किंवा सुमधुर संगीताकडे लक्ष देऊन शरीर पूर्ण शिथिल करावे. ध्यानांचा अभ्यास करणाऱ्या बऱ्याच महिलांना वेदनारहित प्रसूतीचा अनुभव आला आहे. एकाग्रतेच्या नियमित अभ्यासाने प्रसूती सहज होण्यास मदत होते. सुलभ प्रसूतीसाठी मारुती स्तोत्र, रामरक्षा, हनुमान चालीसा म्हटल्याने तसेच ऐकल्याने शरीरात प्रसूती काळात तसेच गर्भधारणा झाल्यावर 9 महिने हे स्तोत्र वारंवार कथन करत राहिल्यास मन एकाग्र होते, चिंतन वाढते, मारुतीच्या उपासनाने मनोबल वाढते, नैराश्य दूर होते व प्रसूती काळात सुसह्य होण्यास मदत होते. गर्भसंवाद. सुलभ प्रसूतीचा आणखीन एक मार्ग म्हणजेच गर्भावस्थेत गर्भाशी सतत संवाद साधत असल्यामुळे गर्भाशी बोलल्यास गर्भ प्रतिक्रिया देईल व हालचाल करेल. गर्भाशी योग्य संवाद साधल्यास गर्भाची तिरकी, आडवी, कायाळू अशा अवस्था टाळता येतात. प्रसूती समयी गर्भवती स्त्रीने जंभला हा जप स्वतः करावा. प्रसूती समयी हनुमंताची आळवणी करावी व मनोजं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरथिमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मारुतीराया ताबडतोब येऊन आपल्याला कुठल्याही असहाय्य वेदनाला सुसहाय्य करतील यात शंका नाही. तरी गर्भवती स्त्रीने जास्तीत जास्त प्रसन्न राहावे, पॉझिटिव्ह राहावे व बाळाला योग्य रीतीने सुलभ प्रसूती व्हावी म्हणून प्रयत्न करावा. शस्त्रक्रिया होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.